श्रोते हो नमस्कार. साहित्य सौरभ या कार्यक्रमात मी वैदेही चौरे आपणा सर्वांचं स्वागत करते. श्रोते हो, साहित्य सौरभ या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही नेहमीच साहित्य क्षेत्रातील विविध व्यक्तिमत्वांची भेट आपल्याला घालून देत असतो. आज देखील असंच एक व्यक्तिमत्व आपल्यासोबत आहेत. तुझं माझं एक सूर्यफूल. एखाद्या सूर्यफुलाप्रमाणे आपलं आयुष्य सूर्यस्तोत्र होऊन जावं. तुझा हात आहे माझ्या हातात. आता ही वाट जड जाणार नाही. हा अनादी अनंत नाही आणि आपण दोघंच हात घोंफलेले. या कवितेच्या माध्यमातून प्रत्येकाच्या मनावर अधिराज्य गाजवणारे म्हणजेच मराठीचे भाषातज्ञ, कोशकार तसेच सुप्रसिद्ध लेखक आणि कवी वसंत आबाजी डहाके सर आज आपल्यासोबत स्टुडिओत आहेत. नमस्कार सर. सरांबद्दल सांगायचं झालं तर शुभ वर्तमान, योगभ्रष्ट, शुनःशेप ही काव्यसंग्रह, त्यासोबतच अधोलोक, प्रतिबद्ध आणि मर्त्य या कादंबऱ्या यासारख्या अनेक त्यांच्या साहित्यकृती प्रकाशित आहेत. चित्रलिपी या संग्रहाकरिता 2009 साली त्यांना साहित्य अकादमी पुरस्कारानं गौरवण्यात आलं होतं. कादंबरी आणि कवितेसाठी त्यांना 1981 आणि 1987 सालच्या महाराष्ट्र राज्य पुरस्कारानं देखील गौरवण्यात आलेलं आहे. 85व्या मराठी साहित्य संमेलनाचे ते निर्वाचित अध्यक्ष होते. सर, पुनश्च एकदा कार्यक्रमात स्वागत आहे. सर, एकंदरीतच आपल्या साहित्याचा प्रवास बघायचा झाला तर अखंड असा प्रवास आहे, ज्याविषयी सांगायचं झालं तर मला वाटतं वेळ कमी पडेल. पण कुठल्याही साहित्याची सुरुवात जी होते ते एखाद्या साहित्य प्रकारातून होत असते. तशी आपली नेमकी सुरुवात कुठल्या साहित्य प्रकारानं झाली? कवितेनेच माझी सुरुवात झाली. मी मॅट्रिक झाल्यानंतर आपलं त्यावेळेचे SSC जे आहे ते झाल्यानंतर कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. तेव्हा माझी पहिली कविता सत्यकथा मासिकामध्ये छापून आली होती 1960 साली. तेव्हापासून मी आजतागायत कविता लिहितोच आहे. आणि म्हणूनच त्यातूनच मग कवितेविषयी साकारण्यात आलं असं म्हणता येईल का? नाही, ते कसं असतं, आम्ही शिकवण्याच्या व्यवसायात असल्यामुळे सतत इतर वाचन सारखं सुरूच असायचं. स्वतःचं कविता लेखन, अन्य लोकांचं कविता लेखन हे सगळं वाचत असताना त्याचबरोबर काही सिद्धांत, काही समीक्षात्मक पुस्तकं यांचंही वाचन चाललेलंच होतं. यातून मला स्वतःला कविता ही काय गोष्ट आहे, कविता म्हणजे नेमकं काय असतं याविषयी मी विचार करू लागलो आणि त्यातून काही लेख लिहिले गेले. ती 2 पुस्तकं आहेत. कवितेविषयी नावाचं एक पुस्तक आहे आणि काव्य प्रतिती नावाचं देखील एक पुस्तक. अशी 2 पुस्तकं आहेत जी कविता या वाङ्मय प्रकाराविषयी लिहिलेली आहे. आपल्या काव्य लिखाणाविषयी जर बोलायचं झालं तर शुभवर्तमान, योगभ्रष्ट, शुनःशेप आणि चित्रलिपी ही सर्वांना माहीत असलेली काव्यसंग्रह आहे. आणि त्यातल्या त्यात चित्रलिपीकरिता आपल्याला पुरस्कृत करण्यात आलं. तर चित्रलिपीविषयी जाणून घ्यायला आवडेल. चित्रलिपी हा माझा 4था कविता संग्रह होता. तोपर्यंत ज्या काही आशयसूत्रांचा अवलंब मी केलेला होता किंवा माझ्या कवितेतून निर्माण झाले ते विषय, आशय किंवा इतर सूत्र, तर या कवितेपर्यंत एक धागा असा पोचत आला होता. तो म्हणजे राजकीय सामाजिक भाष्य, समाजाच्या संदर्भामधली जी काही एक स्थिती असते त्याविषयीच्या मनात आलेला विचार, त्यामधून ज्या काही जाणीवा व्यक्त झालेल्या आहेत त्या अवतीभवतीच्या सगळ्या वातावरणातून निर्माण झालेल्या अशा काही जाणीवा होत्या. त्यामुळे चित्रलिपीचं जे स्वरूप आहे ते साधारण राजकीय कवितेचं आहे. सर, बरेचदा आपल्याच बोलण्यातनं उल्लेख होत असतो की योगभ्रष्टनी एक वेगळी ओळख निर्माण करून दिली आणि मला वाटतं चित्रलिपीच्या आधी योगभ्रष्ट काव्यसंग्रह आला. योगभ्रष्ट मध्ये नेमकं कुठलं? योगभ्रष्ट हा माझा पहिला कविता संग्रह होता. या नावाची एक दीर्घ कविता सत्यकथा मासिकात प्रकाशित झाली होती. तर ते एक हळूहळू तरुण झालेला, आता युवक होत चाललेला आहे असा जो एक इसम होता आणि त्याची पिढी होती. या सगळ्यांना काय भेडसावत असतं, कोणत्या त्रासातून त्यांना जावं लागतं, दुःख कोणत्या प्रकारचं असतं, हे जे काही मी बघत होतो. नागपूर शहरातच मी त्यावेळी राहत असे आणि MA मी इथूनच केलं होतं. तेव्हा हे जे काही नागपूर शहर मला दिसलं, जाणवलं, इथली माणसं जाणवली, या सगळ्यांमधून काही एक विचारसूत्र तयार झालं. त्या भगवद्गीतेमध्ये 6व्या अध्यायामध्ये योगभ्रष्ट ही संकल्पना आहे. तर ते शीर्षक इथे घेतलं, योगापासून दूर गेलेला असा त्याचा अर्थ आहे. तर ते दूर गेलेलं असणं जे आहे ते वर्तमान काळामध्ये आपल्या 20व्या शतकामध्ये हे काय प्रकारचं दूर जाणं असतं ते साधारण त्या कवितेतून
आलेला आहे. हा, आणि याचाच अनुवाद देखील झालेला आहे इंग्रजीमध्ये, हा. टेररिस्ट ऑफ द स्पिरिट. हा, तो एक संग्रह आहे. योगभ्रष्ट या नावाचा संग्रह पुढे निघाला, तेव्हा ते योगभ्रष्ट हेच नाव संग्रहाला दिलं. तर त्या संग्रहाचा अनुवाद रणजित होसकोटे आणि मंगेश कुलकर्णी यांनी केला. तर तेव्हा त्यांना या शब्दाला इंग्रजीत काय शब्द द्यावा, तो काही अनुरूप नाही आहे, परंतु त्यांनी तो दिला. तर म्हटलं ठीक आहे, हरकत नाही. म्हणजे एक प्रकारे आध्यात्मिक बंडखोर असं त्यांना काहीतरी अभिप्रेत होतं. म्हणजे योगभ्रष्टची पूर्ण उलटा अर्थ, म्हणजे जो माझ्याही मनात होता कदाचित, तर त्यानुसार त्यांनी ते शीर्षक दिलं. एकंदरीतच कवी म्हणून जेव्हा आपली एखादी काव्यकृती ट्रान्सलेशन त्याचं करण्यात येतं इंग्रजीमध्ये, तेव्हा काही लिमिटेशन्स जाणवतात का? असं वाटतं का की यात या सुधारणा होऊ शकल्या असत्या? नाही, असं होतच असतं. म्हणजे मराठीमधलं हुबेहूब इंग्रजीत जात नाही. म्हणजे दुसरा एक संग्रह माझा हायरोग्लिफिक्स म्हणजे जो चित्रलिपीचा अनुवाद आहे, तोही आलेला आहे. तर या दोन्ही संग्रहाच्या वेळी अनुवाद ज्यांनी केले त्यांच्याशी भरपूर चर्चा होत असे की अमुक हा शब्द याला नेमका इंग्रजी शब्द कोणता योग्य राहील, अशी चर्चा आमची चालत. पण इंग्रजी कवितेचं एक वळण असतं. हुबेहूब मराठी कविता हुबेहूब इंग्रजी कविता होत नसते, ती इंग्रजी कविता असते शेवटी. तर त्यामुळे त्यात काही बदल होतात. म्हणजे काही बदल इतके विचित्रही होऊ शकतात की ते आपल्याला असं काही म्हणायचं होतं की नाही, पण हे अनुवादाच्या त्या मर्यादा असतात, असंच आपण समजायचं. त्यानंतर आपण थोडंसं वळणार आहोत कादंबरी लिखाणाकडे, पण तत्पूर्वी आपल्याच आवडीची एखादी कुठलीही आपली कविता आम्हाला ऐकायला आवडेल. बरं, ते आता बघतो मी. माझ्याकडे एक कर्कवृत्त हा संग्रह इथे आहे, तर त्यातली वाचता येईल एखादी कविता. हळूहळू कविता बदलत जाते. आपण जे काही लिहित असतो ते हुबेहूब तसंच्या तसं लिहित नाही, बराच बदल होत राहतो. तर टाळ्या वाजवण्यामुळे होणारे लाभ या नावाची ही कविता आहे. टाळ्या वाजवा, मनसोक्त वाजवा. टाळ्या वाजवण्यामुळे मानसिक भावनिक ताणतणाव संपतो, दुर्बल स्नायूसंस्था सबळ होते. टाळ्या वाजवण्यामुळे हृदय, जठर, आतडी, गर्भाशय या संबंधीचे रोग बरे होतात. रक्तवाहिन्यांचे रोग देखील बरे होतात. मेलेले रक्त जिवंत होते. पायांपासून डोक्यापर्यंत रक्ताचा प्रवाह खळाळत राहतो. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. भीती नाहीशी होते, असुरक्षित वाटत नाही. टाळ्या वाजवताना आणि टाळ्या वाजवण्यापूर्वी व नंतरही मौन धारण करा. आराध्य दैवत मिटलेल्या डोळ्यांसमोर आणा. बोलायचं नाही, काही ऐकायचं नाही, काही पाहायचं नाही. दोन्ही हातांचे तळवे जुळवून नमस्कार मुद्रेत 2.5 मिनिटे टाळ्या वाजवाव्यात. सकाळी, दुपारी, संध्याकाळी, मध्यरात्री, केव्हाही टाळ्या वाजवा. सुख मिळेल, शांती मिळेल. अरे वा. आता मी जसं म्हटलं आपण पुढचा प्रवास सुरू करणार आहोत आणि तो कादंबरी लेखनाचा. पण तत्पूर्वी एक दीर्घ काव्य आपला जो प्रकाशित झालाय ते सर्वत्र पसरलेली मुळे. हा, नाही, तर त्याबाबत असं आहे की योगभ्रष्ट या संग्रहामध्ये योगभ्रष्ट, सर्वत्र पसरलेली मुळे आणि ओस झाल्या दिशा या 3 दीर्घ कविता आहेत. ही त्यातली एक दीर्घ कविता आहे. ओके. हा, त्याचा वेगळा संग्रह नाही निघाला, दीर्घ काव्य आहे. पण 6 दीर्घ कविता नावाचं माझं एक पुस्तक आहे. त्यामध्ये या 3 दीर्घ कविता आणि आणखी 3 दीर्घ कविता असे यांचा समावेश केलेला आहे. तर ही एक सर्वत्र पसरलेली मुळे हा एक वेगळा अनुभव होता योगभ्रष्ट पेक्षा. कारण आता इथे काय झालं होतं की एकंदरीत आपण या माणसांच्या जगामध्ये राहतो तेव्हा आपला आणि त्यांचा काही अनुबंध आहे की नाही आहे. ही माणसं आपल्याला आवडतात की त्यांचा तिरस्कार वाटतो. हे सगळी भोवतालची जी माणसं आहेत ती मूर्ख आहेत का, शहाणी आहेत का, भोळी आहेत का, मत्सरी आहेत का, असं वेगवेगळे जे काही मनामध्ये आलेले विचार होते ते एका दिवशी मी एका स्टेशनवर बसलेलो असताना माझ्या डोक्यात येत गेलं आणि मग मी ती घरी जाऊन दीर्घ कविता लिहिली. तात्पर्य असं की अस्तित्वविषयक जे प्रश्न पडतात आपल्याला, एकूण या जगातलं आपलं अस्तित्व असणं म्हणजे काय असतं, तर हे त्यात थोडं त्या कवितेमध्ये आलेलं आहे.
अशी ती कविता आहे. प्रत्येक कवीचा लिखाणाचा पण एक वेगळा प्रांत असतो. म्हणजे आता काव्य लिखाण जरी करायचं म्हटलं तर कोणाला छंदात्मक लिहायला आवडतं, कोणी मुक्त छंद निवडतं, कोणी गझल प्रकार निवडतो, असे वेगवेगळे प्रकार निवडल्या जातात. आपल्या आवडीचा प्रकार कुठला? नाही, मला वृत्त माहिती आहेत. काही कविता मी वृत्तात लिहिलेल्या सुद्धा आहेत. हा एक कर्कवृत्त म्हणून जे आहे त्याच्यात 7-8 कविता वृत्तामध्ये आहेत. पण मी वृत्त वापरत नाही सहसा. मुक्त छंदात लिहिणं मला जास्त आवडतं, कारण त्याला असा एक वेग असतो, प्रवाह असतो आणि अनिर्बंध रीतीनं आपण त्यात जाऊ शकतो. वेगवेगळे प्रयोगही करता येतात. बोलण्यातले जे शब्द आहेत बोलीभाषेतले ते सुद्धा त्यात येऊ शकतात. त्यामुळे मी वृत्तांना म्हणजे वागवलं नाही, मला माहिती आहेत ते. मुक्त छंदात्मक लिखाण जास्त आवडतं. आता मी जसं म्हटलं कादंबरीकडे आपण वळूयात. अधोलोक आणि प्रतिबद्ध आणि मर्त्य त्याविषयी काय सांगाल? तर अधोलोक ही एक प्रकारे हुकुमशाही असलेलं एक गाव आहे. एक गावच घेतलंय ते, आणि त्या गावामध्ये वर कोण हुकूमत गाजवतो आहे ती व्यक्ती कुणालाही माहीत नाही. ती अज्ञात आहे. कदाचित ती व्यक्ती कोणी असेलच असंही नाही आहे. कदाचित ह्या आज्ञा काही लोक सांगत असतील किंवा तसा बंदोबस्त करत असतील. प्रत्यक्षात तिकडे व्यक्ती असेलच असं नाही. पण यामध्ये एक सामान्य माणूस असतो. त्याला असं वाटतं की ही व्यक्ती आहे आणि आपलं जे काही नुकसान झालं आयुष्यात ते त्याच्याचमुळे झालं आहे, म्हणून त्याला नष्ट करण्यासाठी तो एक उद्युक्त होत असतो. हा एक दुसरा जो निवेदक सदृश मनुष्य आहे तो त्या गावात आलेला असतो आणि एकाएकी त्याला त्या हुकुमशहाच्या कार्यालयानं निवडलेलं असतं. ते निवडलेलं असतं. तिथे एक मी विचित्र गोष्ट कल्पिली होती की हे सगळं नाना प्रकारची शस्त्र, विविध प्रकारचे कीटक, एकंदरीत माणसांना नाहीसं करण्याच्या वेगवेगळ्या युक्तींचं शिक्षण हेच तिथलं शिक्षण आहे. असं एक म्हणजे त्या एकंदरीत त्या चित्रामध्ये हे बसणारं असल्यामुळे ते तिथे झालं. तर वेगवेगळ्या देशातल्या ज्या हुकुमशाह्या असतात त्यांची वर्णन जेव्हा आपण वाचतो तेव्हा काय काय त्यांनी केलेलं असतं ते जणू काही मी एका कादंबरीत आणण्याचा प्रयत्न केला. दुसरी जी आहे प्रतिबद्ध. आपण म्हणतो ना की सामान्य माणूस आपण आपलं काही कशात काही नाही, यात अध्यात नाही, मध्यात नाही, आपलं काय होणार. पण त्याला हे कळत नाही की आपल्या उंबरठ्यापर्यंत येऊन पोहोचत असतं आणि केव्हा ते घरात घुसेल सांगता येत नाही. म्हणजे आपण केव्हाही कोणत्याही परिस्थितीत होरपळले जात असतो, बचावून राहू शकत नाही. तर मग कशाला तरी धरून असलं पाहिजे ना. प्रतिबद्ध याचा अर्थ बांधिलकी, कुठल्या बाजूने आपण आहोत हे ठरवायला पाहिजे असतं. असा थोडक्यात तो विचार आहे. आणि तिसरी जी मर्त्य आहे ती एकंदरीत मर्त्यत्वाविषयी, मनुष्याच्या मृत्यूविषयी, नश्वरतेविषयी, आणि त्या नश्वरतेतून बाहेर पडण्याचा एकच भाग असतो तो म्हणजे माणसांच्या विषयीचं प्रेम. ते प्रेम खूप महत्वाचं असतं. तेव्हाच तुम्ही या नश्वरतेतून स्वतःची सुटका करू शकता. असे ते सगळे विषय त्यामध्ये आलेले होते. ललित लेखन देखील करण्यात आलं ज्यामध्ये आपण यात्रा, आंतरयात्रा आणि मालटेकडीवरून हे 2 सुप्रसिद्ध आहेत. तर काय हा प्रवासाचा अनुभव होता की काय होतं नेमकं? नाही, प्रवास तर होताच. त्यामध्ये वेगवेगळ्या गावी गेलो होतो, हिमालयात 3-4दा गेलो होतो आणि माझी वेगवेगळी गावं म्हणजे लहान खेडं होतं, चंद्रपूर सारख्या गावात आलो, मग नागपूरला आलो, मग मुंबईला गेलो आणि महाराष्ट्रभर वेगवेगळ्या काळामध्ये हिंडत राहिलो. या सगळ्यामधून ज्या काही गोष्टी गोळा होत गेल्या त्या चंद्रपूरच्या आठवणी, नागपूरच्या आठवणी, अन्य शहरातल्या, तर या सगळ्यामधून ते माझं असं म्हणणं असतं की जेव्हा आपण प्रवास करतो तेव्हा बाहेरच प्रवास करत नाही, आतही एक प्रवास सुरू असतो. म्हणून ती यात्रा, अंतरयात्रा असे ते आहे. आणि नंतर मग वेगवेगळ्या विषयावर मी एक स्तंभ लिहित होतो एका वर्तमानपत्रामध्ये. त्यातून ते मालटेकडीवरून, कारण आमचं घर मालटेकडीच्या पायथ्याशी आहे अमरावतीला, त्यामुळे म्हणजे म्हणतात ना टेकडीवरून प्रवचन, असं एक डोक्यामध्ये ठेवलं होतं. आणि त्यावेळेचे जे काही समकालीन विषय होते त्या संदर्भात त्यामध्ये लिहिलं होतं. आणखी एक पुस्तक आहे गोष्ट न सांगता येण्याविषयी. त्यामध्ये वेगवेगळ्या कविता, वेगवेगळ्या कथा, ज्या लोककथा यांच्या संदर्भामधले ते लेख लिहिलेले आहेत. असं एकूण ते ललित लेखन.
हा, आता या सर्व साहित्य प्रकारांचा जर विचार केला की कविता असो किंवा ललित असो किंवा कादंबरी असो, या सगळ्याच्यात एक काल्पनिकता लागते, सर्जनशीलता लागते, या सगळ्या गोष्टी अंतर्भूत असतात. पण यासोबतच आपण संशोधनपर पण लिखाण केलेलं आहे आणि त्याचा जर विचार केला तर तिथे आपल्याला संदर्भांविषयी द्यावं लागतं, संदर्भ घ्यावे लागतात, कारण हे दोन्ही एकदम वेगळे प्रकार आहेत. मग आपण दोन्ही केलेलं असताना त्याचा कसं काय मेळ साधला? नाही, ते साधारण असं आहे की आम्ही अध्यापन क्षेत्रात होतो आणि त्यामुळे वेगवेगळी पुस्तकं, म्हणजे जरी वर्गात शिकवायचं झालं तर त्याविषयी 10 पुस्तकं वाचायची असं असतंच. तर तो एका बाजूनं तो अभ्यास सतत निरंतर सुरूच असतो. त्याचबरोबर नवं आपण वाचतही असतो वेगवेगळ्या लोकांचं, तर त्यातलं काही आवडतं, काही आवडत नाही, तर याविषयी विचार. आणि एक महाराष्ट्रामध्ये आमच्या त्या काळामध्ये चर्चासत्र नावाची गोष्ट सुरू झालेली होती. वेगवेगळ्या महाविद्यालयामध्ये चर्चासत्र होत असत आणि त्यासाठी मला बोलावलं जात असे. त्या निमित्ताने काही अभ्यास करून निबंध लिहिणे, तर असं हे ते काम होतं. पण मुख्य काम जे पुढे झालं ते म्हणजे सदानंद भटकळ यांनी वाङ्मय कोश करायचं ठरवलं. सबंध मराठी वाङ्मय, त्यावरच्या टिपाच म्हणूया आपण संक्षिप्त पद्धतीनं, तर ते लेखन करायचं होतं. तर ते मी लेखन न करता, म्हणजे टिपा त्याविषयी लिहिल्या मी, पण तो दुसरा एक कोश आहे, वाङ्मयीन संज्ञा संकल्पना म्हणून, समीक्षा साहित्य सिद्धांत याविषयीचा आहे. पण या 2 खंडात जो आमचा कोश झाला त्याला प्रस्तावना लिहायच्या होत्या आणि त्या प्रस्तावना आधी एक छोटी प्रस्तावना काहीतरी लिहावी असं होतं. पण हळूहळू तो विषय असा झाला मनामध्ये की मला खूप वाचावं लागलं त्यावेळी. म्हणजे मग साहित्याखेरीज ज्या काही गोष्टी आहेत, स्थापत्य, पुरातत्वशास्त्र, समाजशास्त्र, मानववंशशास्त्र, हे सगळं करावं लागलं. कारण मराठीचा वाङ्मयाचा संबंध या सगळ्या गोष्टी, वेगवेगळे पंथ, धर्म आणि राजवटी सातवाहनांपासून, तर हे सगळं वाचलं तेव्हा वाटलं की हे नुसतीच 4 पानाची प्रस्तावना लिहून उपयोग होणार नाही, तेव्हा आता जरा सविस्तरच लिहिलं पाहिजे. म्हणून मग त्या साधारण 2 मोठ्या प्रस्तावना आणि नंतर तिसऱ्यासाठी असलेली आणखी एक प्रस्तावना, अशा सगळ्यांचं एक पुस्तक तयार झालं नंतर. पण ते त्यावेळी माझा चांगला अभ्यास झाला आणि मुंबईतच ते शक्य होतं, कारण मुंबईमध्ये वेगवेगळी ग्रंथालये आहेत आणि त्या ग्रंथालयांचा मुक्त वापर आपल्याला करता येतो, म्हणून पाहिजे ते संदर्भ सगळीकडे मिळत होते आणि त्यामुळे ते होऊ शकलं. त्यासोबतच आपल्याबद्दल जेव्हा बोलल्या जातं तेव्हा असं म्हटलं जातं की आपल्याला चित्रकलेची देखील आवड आहे. तर दृश्यकला आणि साहित्य हे जेव्हा लिखाण आलं तर चित्रकलेची आवड याचा काही संबंध यासोबत? हा, अर्थातच. म्हणजे जहांगीर आर्ट गॅलरी आमच्या एल्फिन्स्टन कॉलेजच्या समोरच होती, त्यामुळे तिथे प्रत्यक्षात पाहायला मिळाली चित्र. त्याआधी दिनमान नावाचं एक साप्ताहिक हिंदीमध्ये होतं, त्यावर चांगले लेख येत असत चित्रकलेविषयी, ते आम्ही नियमित वाचत असू. पण त्यावेळी आम्ही अमरावतीत होतो, मग मुंबईत जायला लागल्यावर रोज एक चक्कर जहांगीरची असायचीच. तर तेव्हा बऱ्याच चांगल्या कलाकृती पाहिल्या आणि त्याविषयी वाटलं की लिहायला पाहिजे आपण याबद्दल, कारण आपल्याला ज्या आवडतात त्या. तर त्यामध्ये मी काही चित्रकलेचं शिक्षण घेतलेलं नव्हतं, पण मी चित्र काढत होतो, रेखाटन करत होतो. अगदी 1964 पासून मी करत होतो. पण जेव्हा लिहिण्याचा प्रसंग आला तेव्हा असं वाटलं की आपण कोणती भाषा वापरायची. तर आपण तर साहित्यातले आहोत, मग मी असं ठरवलं की साहित्यातलीच भाषा वापरायची आणि चित्रांविषयी लिहायचं. आणि नंतर हळूहळू, म्हणजे आता अलीकडे मला जाणवलं की आपण जी भाषा वापरत होतो ती अगदी काही परकी नव्हती. म्हणजे जे ध्वनी सिद्धांत आहे, वक्रोक्ती सिद्धांत आहे, इतकंच काय भरताचा रस सिद्धांत आहे, हे निव्वळ साहित्यविषयक नाहीत, ते अन्य कलांविषयी सुद्धा आहेत. आणि मग ध्वन्यालोक, ध्वनी सिद्धांत जो आहे आनंदवर्धनाचा, माझ्या अनेक लेखामध्ये ती व्यंजना हा शब्द येतो, ध्वनी हा शब्द येतो आणि त्यानुसार मग ते लेखन झालंच. तर हे एक पुस्तक निघालं, दुसरं आता येऊ घातलाय चित्रकलेच्या संदर्भातलं. आणखी एक पुस्तकामध्ये आपलं विशेष योगदान आहे, ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांमधील छायाचित्रात्मक ग्रंथ जो प्रकाशित होतो. ते एक विजय सुरवाडे म्हणून मुंबईत आहेत, संशोधक आहेत, आणि एक रमेश शिंदे नावाचे. तर हे आंबेडकरांच्या विषयी अगदी निष्ठावंत असे पण अभ्यासक, अत्यंत मौलिक कलाकृती, आंबेडकरांच्या मूळ ग्रंथकृती त्यांच्याकडे आहेत.
ते सुरवाडे यांच्याकडे खूप छायाचित्र होती. मग विश्वासराव म्हणून प्रकाश विश्वासराव नावाचे लोकमेघगृहाचे प्रकाशक होते. त्यांना असं वाटलं की याचं एक पुस्तक करायचं चांगलं. मग त्यासाठी तेवढ्याच छायाचित्रांवर आम्ही अवलंबून राहिलो नाही, तर बडोदा ते नागपूर असा प्रवास केला आणि त्यातून बरीच आणखी काही छायाचित्र मिळवली. आता याविषयी प्रस्तावना लिहिली पाहिजे असं मला प्रकाश विश्वासराव यांनी सांगितलं. तेव्हा अर्थातच डॉक्टर आंबेडकरांचं मी पुरेसं साहित्य वाचलेलं नव्हतं, पण या निमित्त वाचायची संधी मिळाली म्हणून त्यांची वर्तमानपत्र, वेगवेगळे खंड महाराष्ट्र शासनाने जे तयार केलेले आहेत ते, मूळ इंग्रजीमधली काही पुस्तकं त्यांची, हे सगळं वाचन करावं लागलं आणि ते अतिशय आनंदाने केलं. म्हणजे मला एक व्हिजन आली, त्यांच्या व्हिजनविषयी एक जाणीव तयार झाली आणि मग त्यातून याचं संपादन ठीक आहे आपण करू शकतो. एरवी आपला अधिकार काय, डॉक्टर आंबेडकर प्रकांड पंडित, विविध विषयामध्ये गती असलेलं व्यक्तिमत्व, लोकनायक, या सगळ्यावर मी लिहायचं म्हणजे एक कवीने कठीणच होतं ना. त्यासाठी हे सगळं वाचल्यानंतर जरा विश्वास आला की नाही आपल्याला लिहिता येणं शक्य आहे. तर मग ते पुस्तकाचं संपादन केलं. मग लोकांकडून सुरवाडे यांनी बऱ्याच टिपा लिहिल्या. छायाचित्रांखाली मजकूर, जो ऑथेंटिक अशा प्रकारचा मजकूर आहे तो त्यांनी मिळवला. रमेश शिंदे यांनी कितीतरी मौलिक स्वरूपाचं काम संशोधनात्मक केलेलं होतं, ते या पुस्तकासाठी आम्हाला वापरता आलं. असा तो ग्रंथ सिद्ध झाला. एकंदरीतच आपल्या बोलण्यात वारंवार रससिद्धांताचा उल्लेख होतोय. आपण भारताच्या रससिद्धांताचा उल्लेख केला. तर या सगळ्या याच्यात आपलं एक पुस्तक आहे मराठी नाटक आणि रंगभूमी 20वे शतक. तर हा आणि रससिद्धांताचा अभ्यास असा काही मेळ आहे का त्याचा? नाही, आहे ना. तुम्हाला सांगायचं म्हणजे 3 सिद्धांत हे मला भारतातले, भारतीय साहित्य सिद्धांत हे अत्यंत महत्वाचे वाटतात आजही. त्यातला एक महत्वाचा रससिद्धांत आहे आणि तो त्या काळातल्या पंडितांना सुद्धा रससिद्धांताने प्रभावित केलेलं होतं. त्यामुळे वक्रोक्ती सिद्धांत असो की ध्वनी सिद्धांत असो, ते पोचतात कुठे, रससिद्धांताकडे. तर अशी एक संपूर्ण अशी आपल्याकडची काव्यविषयक धारणा होती, विचारधारा होती. ते चांगले महत्वाचे सिद्धांत होते. त्यामुळे भारताच्या या रससिद्धांताविषयी पण अवलंब केला पाहिजे. नुसती माहिती सांगून उपयोग काय आहे, तो कसा आपल्याला वापरता येतो आजच्याही काळामध्ये, यासाठी मग मी प्रयत्न करू लागलो. पण त्याचबरोबर आम्हाला म्हणजे दोघांनाही नाटक या गोष्टीविषयी कुतूहल होतं. आम्ही एक छोटीशी हौशी संस्था चालवली सुद्धा होती. एक 10-1 वर्ष अमरावतीमध्ये जे काही उपलब्ध कलावंत मुलं होती त्यांच्याकडून आम्ही राजा इडिपस, हयवदन, नंतर विलास सारंगांची एक कथा, जी ए कुलकर्णींची एक कथा, अशी खूप नाटकं साधारण 7-8 तरी त्यावेळी केली होती. तर यातून नाटकाची आवड होती. मग पुढे जेव्हा जेव्हा संधी आली नाटकं पाहायला लागलो. पण नाट्यविषयक मजकूर भरपूर मुंबईत वाचायला मिळाला, म्हणजे सिद्धांत ज्याला म्हणता येतील असे. तर त्यातून मग जे काही लेख लिहिले गेले ते त्या पुस्तकामध्ये आलेले आहेत. इतकं सगळं विविधांगी लिखाण करत असताना जे नवोदित लेखक किंवा कलावंत आज आहेत त्यांना आपण काय मार्गदर्शन कराल, काय सांगाल की लिखाण कसं असावं, काय प्रोसेस करायला हवी? मार्गदर्शन म्हटल्यावर जरा कठीण वाटतं, काय मार्गदर्शन करणार, नाही का. पण नाही, आता जे काही नवोदोत्तरी पिढी ज्यांना म्हटलं जातं त्या बऱ्याच कवींची कविता मी वाचली आहे आणि ती चांगली कविता लिहिली गेली आहे. तसंच जे कादंबरीकार आहेत, म्हणजे आपल्याकडे रमेश इंगळे उत्तरादकर आहे, प्रवीण बांदेकर आहे, जे काही ऐनापुरे आहे, कृष्णात खोत आहे, किरण गुरव आहेत, हे हल्लीचे जे काही कादंबरीकार आहेत नवे असे, त्यांच्या कादंबऱ्या मला आवडलेल्या आहेत. त्याविषयी मी जमेल तेव्हा लिहिलं सुद्धा आहे. त्यामुळे या नव्या पिढीशी माझा सरळ सरळ संबंधच आहे. कवी असो, कादंबरीकार असो, कथाकार असो, आसाराम लोमटे, किरण गुरव चांगले कथाकार आहेत, जयंत पवार. तर हे सगळं नवलेखन म्हणजे आमच्या पिढीनंतर आलेल्या या पिढ्यांचं जे साहित्य आहे ते वाचनात येतच असतं आणि जे आवडतं त्यावर लिहावंसं वाटतं, बोलावंसं वाटतं. त्यामुळे मार्गदर्शन नाही करू शकत. ते कधी कधी तर आम्हाला असं वाटतं की आमच्या पिढीच्या पुढे जे काही यांना पाहायला मिळालं त्यातून यांना जे काही सुचत गेलं आणि लिहिलं त्यांनी, महत्वाचं होतं. म्हणजे अलीकडच्या काळामधली प्रवीण बांदेकरची चाळेगत असो किंवा कृष्णात खोतची रिंगाण असो,
ह्या मराठीतल्या अत्यंत महत्त्वाच्या कलाकृती आहेत. रमेश इंगळे यांची दुसरी जी कादंबरी आहेत, सर्व प्रश्न अनिवार्य, महत्त्वाच्या कलाकृती आहेत अशी जाणीव. त्यामुळे मार्गदर्शन त्यांना मी नाही करू शकत. मी माझी काय म्हणून आपण आवड फक्त व्यक्त करू शकतो की बा तुमचं साहित्य मला आवडतं असं मी सांगू शकतो. खरंच बरीच माहिती आणि एकंदरीतच आपला साहित्य प्रवास आजच्या या मुलाखतीच्या माध्यमातून सर उलगडता आला. वसंत आबाजी डहाके सर, आपण इथे आलात आणि इतकं छान मार्गदर्शन देखील केलं आम्हाला. आकाशवाणीतर्फे मी आपले आभारी आहे. धन्यवाद. धन्यवाद. नमस्कार. नमस्कार. श्रोते हो, सुप्रसिद्ध ज्येष्ठ साहित्यिक वसंत आबाजी डहाके यांची वैदेही चौरे यांनी घेतलेली मुलाखत आपण ऐकलीत आजच्या साहित्य सौरभ या कार्यक्रमात. पुन्हा भेटूया पुढील कार्यक्रमात. तोपर्यंत नमस्कार. या कार्यक्रमाच्या सादरकर्त्या होत्या संगीता अरजपुरे. ही आकाशवाणी नागपूर केंद्राची निर्मिती होती.